नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय एरिया लेसन आणि एरिया लेसन मधला क्लास 8 साठीचा हा लेसन आहे आणि ह्यातला प्रॅक्टिस सेट आहे आपला 15.6 आणि या आधीचे जे प्रॅक्टिस सेट झालेले आहेत जसे की 15.1, 15.2, 15.3, 15.4 आणि 15.5 याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि ती तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला हाही एक्सरसाइज म्हणजे ही एक्सरसाइज तुम्हाला पटकन समजेल। तर बघा आज आपण बघतोय एरिया ऑफ अ सर्कलशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स आणि त्यातला जो पहिला क्वेश्चन आहे तो काय दिलेला आहे बघा। रेडियस ऑफ द सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर एरियाज। म्हणजे तुम्हाला रेडियस दिलेली आहे आणि रेडियस वरून तुम्हाला काय करायचं तर एरिया फाइंड आउट करायचा आहे। तर कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर पहिल्यांदा बघा पहिला क्वेश्चन दिलेला आहे सब क्वेश्चन, त्यात आपल्याला आर जे दिलेले आहे ते किती दिलेले आहे तर 28 सेंटीमीटर दिलेलं आहे। म्हणजेच आपण इथं काय करणार आहे बघा, तर गिवन आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन इज इक्वल्स टू 28 सेंटीमीटर काय तर रेडियस दिलेली आहे म्हणून आर इज इक्वल्स टू 28 सेंटीमीटर। तर बघा एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल्स टू काय असतं तर पाय आर स्क्वेअर असतं आणि पायची जी व्हॅल्यू असते ती क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला 3.14 दिली असेल तर ती तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता, अदरवाइज पायची व्हॅल्यू आपण 22/7 टाकू शकतो। म्हणजेच आपण इथे पायची व्हॅल्यू काय टाकणार आहे बघा 22/7 टाकणार आहे आणि आर आपल्याला किती दिलेले आहे तर 28 दिलेले आहे इंटू 28 इंटू 28 काय घेतलेले आहे तर आर स्क्वेअर म्हणजे आर चा डबल टाइम मल्टिप्लिकेशन म्हणून आपण इथे काय केलेलं आहे स्क्वेअर मीन्स 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलेली आहे। आता 7 4 जा 28 असतात, आडवा पद्धतीने भागाकार कशी करायचा त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। तर इथे मी डिवाइड करते डायरेक्ट 7 4 जा 28 येतात, इथे 88 इंटू किती असणार आहे 28 येणार आहे। ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आपल्याला, 88 इंटू 28 केले 8 8 जा 64 कॅरी ओव्हर 6 आलेले आहेत, 8 8 जा 64 म्हणजे किती आले 10 1 7 704 आलेले 0 2 ने मल्टिप्लाय केलं 2 2 8 जा 16 आलेले 8 2 जा 16 प्लस 1 17 म्हणजे 4 6 4 कॅरी ओव्हर 2 मीन्स 2464 हे काय असणार आहे आपला एरिया असणार। त्याच पद्धतीने आता दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 10.5 सेंटीमीटर असं दिलेलं आहे। तर बघा इथे पण आपल्याला काय दिलेलं आहे गिवन दिलेलं आहे, गिवन किती दिलेलं आहे 10.5 सेंटीमीटर दिलेलं आहे। आता एरिया काय असणार आहे आपला फॉर्म्युला तर पाय आर स्क्वेअर आहे, पाय आर स्क्वेअर म्हणजे परत काय आले बघा 22/7 आर किती आहे आपलं तर 10.5 इंटू 10.5 7च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट नुसार बघा तर डिवाइड होत आहे का ते चेक करा। डिव्हिजिबिलिटी टेस्टचे जे व्हिडिओ आहे त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटेल। तर इथे आपण 7 ने डिवाइड केलं 7 1 जा 7 3 आलेले आहेत, 7 5 जा किती आलेले आहेत तुमचे 7 5 जा 35 आलेले आहेत म्हणजे 1.5 आलेले आहे। आता इथे दोघांची मल्टिप्लिकेशन केले तर डेसिमल पॉइंट्स जे वेळेला असतात त्यावेळेला त्याची मल्टिप्लिकेशन करून पॉइंट्स कुठे द्यायचा याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि ती नक्की बघून घ्या, जे तुम्हाला असे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बेसिकली इम्पॉर्टंट ठरतात। तर बघा इथं 22 इंटू 1.5 इंटू 10.5 हे आपल्याला आलेलं आहे। जनरली आपण ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर काय येईल बघा 15 2 जा 30 कॅरी ओव्हर 3 आले, 15 2 जा 30 आलेले 30 प्लस 3 म्हणजे 33 आले, 1 डिजिट पॉइंट आहे म्हणून 1 डिजिट नंतर आपण काय केलेले पॉइंट दिलेले आहे। आता आपण पुढचे जे 10.5 राहिले होते त्यांनी आपण मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा ओनली आपले इथे किती आहे 33 म्हणजेच 105 इंटू 3 3 केले 3 5 जा 15 कॅरी ओव्हर 3 0 जा 0 प्लस 1 म्हणजे 1 राहिलेले आहेत आणि 3 1 जा 3 राहिलेले आहेत, 0 दिला परत तेच नंबर्स येणार आहेत रिपीटेड म्हणजेच बघा 5 6 4 3 आलेलं आहे इथं म्हणून आपण आन्सर असणार आहे आपलं 3 4 6 5 आलेलं आहे, 1 डिजिट पॉइंट आहे म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर 346.5 हे आपलं काय असणार आहे एरिया असणार आहे। नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ते आहे आपलं किंवा डेसिमल पॉइंटची जी डिवायडेशन कशी करायची त्याची ही लिंक तुम्ही बघून घ्या की डेसिमल पॉइंट्स मध्ये डिवाइड केल्यानंतर एक्झॅक्टली पॉइंट कुठं द्यायचा आणि कसा द्यायचा तेही सिंपल मेथड मध्ये मी शिकवलेलं आहे, त्याची ही लिंक तुम्ही नक्की बघून घ्या। क्वेश्चन आहे आपला 17.5 दिलेला आहे म्हणजे रेडियस देताना आपल्याला काय दिलेली आहे तर 17.5 परत यामध्ये डेसिमल पॉइंट आलेला आहे आणि डेसिमल पॉइंटची परत एकदा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कशी करायची याची लिंक दिलेली आहे ती
एकदाच बघा, पण व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून तो टॉपिक तुमच्या परफेक्ट लक्षात राहील. तर आता इथे बघा, एरिया इज इक्वल्स टू, एरियाचा फॉर्म्युला काय आहे आपला, तर पाय आर स्क्वेअर आहे. म्हणजेच काय होईल बघा, 22/7 इंटू आर स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे आपला, तर 17.5 इंटू 17.5. तर आता 7 ने डिवाइड केलं तर इथं काय होतं बघा, तर 7 2 जा 14 होतात, 3 राहतील, 7 5 जा 35 आलेले आहेत, म्हणजे 2.5 आलेले आहेत. म्हणजेच 22 इंटू 2.5 इंटू 17.5 आलेले आहेत. 25 ने मल्टिप्लाय केलं तर 25 2 जा 50, 25 2 जा 50 प्लस 5 55 आलेले आहेत इथं. आणि एक डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून 1 डिजिट पॉईंट म्हणजेच 55 राहतील आपले फक्त, आणि हे 17.5 मल्टिप्लिकेशन्सला असणार आहेत. आता पॉईंट नंतर जेव्हा 0 असतं त्यावेळेला तो पॉईंट आपण 0 कन्सिडर करत नाही. म्हणजेच आपण मल्टिप्लिकेशन करताना काय करणार आहे, 175 इंटू 55 करून बघणार आहे. 5 5 जा 25, कॅरी ओव्हर 2 आलेले आहेत. 5 7 जा 35 प्लस 2 म्हणजे 37 आलेले आहेत. 5 1 जा 5 प्लस 3 8 आलेले आहेत, 0 दिले. परत एकदा हेच नंबर रिपीटेड होणार आहेत, कारण काय आपला 5 5 डबल असल्यामुळं. प्लस केले 5 7 आणि 5 12 आलेले आहेत. 16 कॅरी ओव्हर इथं 9 आलेले आहेत, म्हणजे 9625 आलेले आहेत. पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, म्हणजे पॉईंट काय असणार आहे, 962.5 हे आपलं काय असणार आहे, इथं आन्सर असणार आहे. सेकंड क्वेश्चन बघतोय आपण, एरियाज ऑफ अ सम सर्कल्स आर गिव्हन बिलो, फाइंड देअर डायमीटर्स. म्हणजे आपल्याला सर्कलचे एरिया दिलेले आहेत इथं आणि त्याच्यावरून आपल्याला डायमीटर फाइंड करायची आहे. आता डायमीटर आणि रेडियस मधला काय फरक आहे किंवा त्या दोघांच्यात काय रिलेशन आहे, यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सर्कलशी रिलेटेड असणारा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तोही नक्की बघून घ्या. तर बघा, इथं आपल्याला काय दिलेलं आहे, गिव्हन मध्ये काय दिले, तर गिव्हन इज इक्वल्स टू, गिव्हन आपल्याला एरिया दिलेला आहे, एरिया दिलेला आहे 176 स्क्वेअर सेंटीमीटर हा एरिया दिलेला आहे. आणि याच्यावरून आपण फाइंड काय करणार आहे, तर रेडियस फाइंड करणार आहे. आणि रेडियस वरून आपण काय करणार आहे, तर डायमीटर फाइंड करणार आहे. तर आता रेडियस ही काय असती, तर डायमीटरच्या हाफ असती, किंवा डायमीटर ही रेडियसच्या काय असती, डबल असती. म्हणून आपण फर्स्ट काय करणार आहे, तर रेडियस फाइंड करून घेणार आहे. आणि एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो आहे पाय आर स्क्वेअर आहे. एरिया दिलेला आहे आपल्याला 176 इज इक्वल्स टू, पायची व्हॅल्यू असते ती 22/7 आर स्क्वेअर. आता 7 जे डिवाइड मध्ये आहेत ते इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाइडला जातील, म्हणून 176 इंटू 7/22 म्हणजे मल्टिप्लाइडला होतं ते डिवाइड मध्ये आलेले आहेत आणि इथं आर स्क्वेअर राहिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करून आपण काय करणार आहे, दोन्ही नंबरला डिवाइड करत जाणार आहे. अगदी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये डिवाइड कसं करायचं याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही बघून घ्या. म्हणजेच बघा, इथं फर्स्ट आपण काय करणार आहे, तर इथं 2 आणि 6 असल्यामुळे दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड होतात. म्हणजेच काय होईल बघा, 2 1 जा 2 1 जा, 2 8 जा 16, 1 राहिले, 2 8 जा 16 राहिलेले आहेत. 11च्या टेबलमध्ये 88 येतात, त्यामुळे 11 1 जा 11, 11 8 जा 88 आलेले आहेत. आता इथं बघा 7 8 जा किती होतात, तर 56 आर स्क्वेअर आलेले आहेत. आणि दोघांचा टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर आर इज इक्वल्स टू रूट ऑफ 56 हे आन्सर येणार आहे. म्हणजेच डी इज इक्वल्स टू काय असणार आहे, तर 2 इंटू आर असतं, म्हणून 2 इंटू रूट ऑफ 56, म्हणून डायमीटर किती असणार आहे, तर 2 रूट 56 हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. आणि आन्सर क्वेश्चन होता स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे डायमीटर काय असणार आहे आपली सेंटीमीटर मध्ये असणार. त्याच पद्धतीने आता दुसरा क्वेश्चनही आपण सोडवणार आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण परत आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तर इथे आपल्याला एरिया दिलेला आहे 394.24 दिलेलं आहे. परत एकदा इथे डेसिमल पॉईंट आलेला आहे. डेसिमल पॉईंटची मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कशी करायची त्याचा व्हिडिओ लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ते बघून घ्या. एरिया इज इक्वल्स टू काय आपलं, तर पाय आर स्क्वेअर आहे. एरिया किती दिलेला आहे, 394.24 दिलेलं आहे, इज इक्वल्स टू पायची व्हॅल्यू आपली 22/7 आर स्क्वेअर. नेक्स्ट काय असणार आहे, 7 मल्टिप्लाइडला येणार आहे, हा ऍज इट इज तोच नंबर राहणार आहे. 7 मल्टिप्लाइडला आणि 22 डिवाइडला येणार आहे, आर स्क्वेअर ऍज इट इज तसंच राहणार आहे. आता इथं बघा परत एकदा 2 2 आहे युनिट प्लेसला, म्हणून परत एकदा मी 2 ने डिवाइड करतेय. म्हणजेच काय होईल बघा, 2 1 जा 2 आलेले आहेत, 1 राहिले, 2 9 जा 18 आलेले आहेत, परत 1 राहिले, 2 7 जा 14 झालेले आहेत, 2 1 जा 2 आलेले आहेत आणि 2 2 जा 4 आणि 1 2 डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे 197.112 आलेले आहेत. खाली काय येणार आहे आपलं, 2 1 जा 2, 2 1 जा 2, परत एकदा 11 आलेले आहेत. आता 11 नी ह्याला डिवाइड होते का बघा,
तर 11 ने डिवाइड करायचं आहे, त्यासाठी डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण यूज करू शकता किंवा डायरेक्टली डिवाइड केलं तरी पण चालेल तुम्ही. 11 1 जा 11 राहिलेले आहेत, इथं 8 राहिलेले आहेत, 11 7 जा 77 राहिलेले आहेत, 87 मधून 77 गेले म्हणजे किती राहिले बघा 87 77 म्हणजे 10 10 राहिलेले आहेत. इथं परत 11 9 जा 99 आलेले आहेत, 99 म्हणजेच बघा 10 99 101 म्हणजे परत 2 राहिलेले आहेत, 11 2 जा 22 आलेले आहेत. इथं 1792 म्हणजेच पॉईंट बघा 1-2 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे 17.92 इंटू 7 r² आलेले आहेत इथं. आता 7 नी मल्टिप्लाइड करून घ्या या नंबरला म्हणजे 7 2 जा 14 कॅरी ओव्हर, 7 9 जा 63 प्लस 164 आलेले आहेत, 7 7 जा 49 49 प्लस 6 म्हणजे 55 येतील, 55 7 1 जा 7 प्लस 5 म्हणजे परत किती आलेले आहेत 12 आले आहेत, 1-2 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 125.44 आलेले आहेत r² इज इक्वल्स टू. आणि ह्याचं जे स्क्वेअर रूट कसं काढायचं त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही एकदा चेक करून घ्या. किंवा आपण डायरेक्टली फॅक्टरायझेशन केलं आणि फॅक्टरायझेशन मेथडनी जरी स्क्वेअर रूट काढलं आपण तरीही चालतं. फर्स्ट आता इथे युनिट प्लेसला 4 आहे त्यामुळे 2 घेतलेलं आहे इथं, 2 6 जा 12 2 2 जा 4 2 7 जा 14 2 2 जा 4 परत एकदा 2 आलेले आहे त्यामुळे 2 घेतलेले आहेत इथं, 2 3 जा 2 1 जा 2 3 जा 2 6 जा आलेले आहेत, परत 2 नी होतं त्यामुळे 2 घेतलेले आहेत इथं, 2 1 जा 1 राहिलेले आहे, 2 5 जा 2 6 जा आणि 2 8 जा, परत एकदा 2 नी होतं, 2 7 जा 1 राहिले, 2 8 जा 2 4 जा, परत एकदा 2 नी होतं म्हणून 2 3 जा 1 राहिले, 2 9 जा 18 2 2 जा 4 परत एकदा 2 1 जा 2 2 9 जा 18 2 6 जा 12 196 आता 14च आहे त्यामुळे डायरेक्ट आपण 14चा स्क्वेअर लिहू शकतो. इथं हे सिंपल जे स्क्वेअर आहे ते पाठच करून ठेवत जावं म्हणजे पटकन पाठांतर असल्यामुळे स्क्वेअर लिहिता येतात आपल्याला. इथे बघा 2 2 चे ग्रुप्स केलेले आहेत आपण आणि प्रत्येक 2 च्या ग्रुप्स मधला एक ग्रुप्स बाहेर काढला तर इथं आलेले आहे 2 2 जा 4 4 2 जा 8 आणि 8 14 जा 8 चौक 32 आणि 8 एक 8 9 10 11 112 म्हणजेच इथे किती आलेले 112 इज इक्वल्स टू आर. म्हणजेच बघा आता 2 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे 1 डिजिट नंतर पॉईंट असणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतलं म्हणजे आर इज इक्वल्स टू किती असणार आहे 11.2 असणार आहे आपलं. म्हणून डी इज इक्वल्स टू किती असणार आहे तर 2 इंटू आर म्हणजेच 2 इंटू 11.2 आलेले आहेत म्हणजे 2 2 जा 4 2 1 जा 2 1 जा 12 22.4 सेंटीमीटर. हे आपलं सेकंड आन्सर असणार आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन बघतोय. थर्ड क्वेश्चन मध्ये एरिया दिलेला आहे, एरिया इज इक्वल्स टू 124 मीन्स 12,474 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेलं आहे आणि रेडियस फाइंड करायचं आहे. सेम फॉर्म्युला असणार आहे आपला पाय आर स्क्वेअरचा म्हणजेच इथं काय येणार आहे 12,474 इज इक्वल्स टू 22/7 इंटू आर स्क्वेअर. हा नंबर आता सेम इथंच राहणार आहे म्हणजेच काय होणार आहे 12,474 तसेच राहतील, 7 मल्टिप्लाइड येतील आणि 22 जे आहे ते डिवाइड मध्ये येतील आणि आर स्क्वेअर तसेच राहणार आहेत. आता इथं 22 आणि ह्याला जर डिवाइड केलं तर 1 जा 1 जा आलेलं आहे तिथं. इथं परत जेव्हा डिवाइड करू आपण त्यावेळेला काय होईल बघा तर 2 6 जा 12 आलेले आहेत, 2 2 जा 4 आलेले आहेत, नेक्स्ट इथं 2 3 जा 6 येतील आणि 2 7 जा 14 येतील. आता 62 37 इंटू 7 अपॉन 11 आलेले आहेत आणि इथं आलेले आहेत आर स्क्वेअर आलेले आहेत आणि 11 ने जर डिवाइड केलं तर बघा 11 5 जा किती होतात तर 55 होतात. 55 म्हणजेच आपले राहिले किती 7 राहिलेले आहेत ते कॅरी ओव्हरला इकडे आले म्हणजे 73 झालेले आहेत. म्हणजेच परत आता 11 6 जा 66 आलेले आहेत, 66 म्हणजेच परत किती झालेले बघा ते 4 आणि 3 7 आलेले आहेत आणि 11 7 जा 77 आलेले आहेत म्हणजे 567 इंटू 7 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. आपलं जे आन्सर आलेलं आहे 3969 आर स्क्वेअर आलेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट करणार आहे. इन केस तुम्हाला पाठांतर असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा फॅक्टरायझेशन्स करून डायरेक्ट लिहू शकता. म्हणजेच आर इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं तर 63 असणार आहे. म्हणून डायमीटर इज इक्वल्स टू 2 इंटू आर म्हणून 2 इंटू 63 म्हणून 2 3 जा 6 येणार आहे इथं आणि 6 2 जा किती आलेले आहेत तर 12 आलेले आहेत म्हणजे 126 सेंटीमीटर हे आपली काय असणार आहे डायमीटर. थर्ड क्वेश्चन बघतोय आपण आणि थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 सेंटीमीटर दिलेली आहे.
देअर इज अ 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द गार्डन, फाइंड द एरिया ऑफ द रोड. म्हणजे देताना काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, हे जे मधलं दिसतं, मधला जो सर्कल दिसतो तो तुम्हाला काय दिलेला आहे, गार्डनचा एरिया आहे आणि त्याची जी डायमीटर आहे, म्हणजे ती डायमीटर किती दिलेली आहे तुम्हाला, तर 42 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजेच बघा गिव्हन काय दिलेलं आहे, गिव्हन डायमीटर दिलेली आहे किती, 42 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे त्याच्यावरनं रेडियस R1 आपण घेऊया. R1 जर घेतलं तर काय सांगितलेलं आहे बघा, तर 42/2 म्हणजेच डायमीटर ही रेडियस ही काय असते, डायमीटरच्या हाफ असती, म्हणजेच किती असणार आहे, 21 सेंटीमीटर असणार आहे. आता जो आतला सर्कल आहे त्याचा आपण फर्स्ट एरिया फाइंड करून घेऊया. जो आतला सर्कल आहे ह्या सर्कलचा एरिया जर फाइंड करून घेतला त्याला आपण A1 असं म्हणू. आता जर A1 जर काढलं तर काय आहे बघा, पाय R स्क्वेअर, R1 दिलेले म्हणून R1 स्क्वेअर घेतलं मी इथं. 22/7 इंटू R1 किती दिलेलं आहे, तर 21 इंटू 21 दिलेलं आहे, म्हणजे 22/7 इंटू 21 इंटू 21, तर 7 3 जा 21 आलेले आहेत आणि इथं 66 इंटू 21 आलेले आहेत. 21 6 जा किती होतात, तर 126 होतात आणि इथं बघा 21 6 जा परत 126 होतात, म्हणजेच इथं परत किती आलेले आहेत, 6 पण 8 हे 3 आणि हे 11386 स्क्वेअर सेंटीमीटर हा आपला काय आलेला आहे, तर आतला जो सर्कल आहे त्याचा एरिया आलेला आहे. त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे बघा, हा होल एरिया म्हणजे जी हा जो रस्ता दिलेला आहे ह्याची जी लेंथ आहे ती काय दिलेली आहे आपल्याला, 3.5 मीटर वाईड दिलेली आहे. वाईड म्हणजे तेवढी रस्त्याची लेंथ आहे. म्हणजेच आपण जर R2 घेतला तर काय होईल बघा, आपला जो फर्स्ट R1 होता इथून इथपर्यंत तो किती होता, तर 21 होता आणि प्लस जी रस्त्याची लेंथ आहे ती म्हणजेच किती आली, 3.5 आलेली आहे. म्हणजेच बघा 24.5 हे आपल्याला R2 आलेले आहेत. म्हणजेच एरिया A2 काढला, म्हणजे हा जो बिग सर्कल आहे हा होल सर्कलचा जर एरिया काढला तर इथं पण पाय R स्क्वेअर R2 घेणार आहे आपण, म्हणजेच 22/7 इंटू 24.5 इंटू 24.5 घेतलेले आहे. आता डिवाइड जर केलं आपण तर बघा 7 3 जा 21 होतात, 3 राहिले, 7 5 जा किती होतात, तर 35 होतात, म्हणजे 3.5 आलेले आहेत. 35 2 जा 70 म्हणून इथं 0 7 कॅरी 70 आले, म्हणजे 77.0 इंटू 24.5 आलेले आहेत. म्हणजेच काय करू शकतो आपण, 24.5 मल्टिप्लाय बाय 77 जर केलं तर बघा 7 5 जा 35, 3 कॅरी ओव्हर आले, 7 3 जा 21 आले, 7 4 जा 28 येतात, 28 प्लस 3 किती होतात, तर 11 म्हणजे 31 होतात. 7 2 जा 14 आलेले आहेत, 14 प्लस म्हणजे 3 17 झालेले आहेत आणि हाच नंबर काय होणार आहे आपला, रिपीटेड होणार आहे, म्हणून 5 6 8 8 1 म्हणजेच बघा 18865 आलेले आहे. पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून 1 डिजिट नंतर पॉईंट आपण दिलेला आहे इथं. आता आपण काय करणार आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर रोडचा एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजेच काय करायला लागेल, एरिया ऑफ रोड इज इक्वल्स टू, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, तर हा जो बिगेस्ट सर्कल आहे त्यामधून हा स्मॉलेस्ट सर्कल ज्यावेळेला मायनस करू त्यावेळेला हा जो राहिलेला रोड आहे त्या रोडचा एरिया आपल्याला काय होईल, फाइंड होईल. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल, तर A2 मायनस A1 करायला लागेल. A2 किती आलं होतं आपलं आहे, आणि आता इथं बघा 1886.50 मायनस आणि इथं काय असणार आहे आपला 1386 नो पॉईंट. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, तर सबस्ट्रॅक्शन डेसिमल पॉईंटची सबस्ट्रॅक्शन आणि ऍडिशन कशी करायची त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल, तेही तुम्ही बघून घ्या. तर जर सबस्ट्रॅक्शन केलं तर पॉईंट नंतर जो 50 आहे तो ऍज इट इज तसाच राहील. इथं बघा 6 मधून 6 गेले 0 राहिलेले आहेत, 8 मधून 8 गेले 0 राहिलेले आहेत, परत 8 मधून 3 गेले 5 राहिलेले आहेत, 1 मधून 1 गेले 0, म्हणजे 500.50 स्क्वेअर सेंटीमीटर हा आपला काय असणार आहे, रोडचा एरिया असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 सांगितलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलंय बघा, फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कमफरन्स इज द 88 सेंटीमीटर. आता सर्कमफरन्स दिलेली आहे आपल्याला आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायला लागेल, तर रेडियस फाइंड आउट करून घ्यायला लागेल आणि रेडियस फाइंड आउट केल्यानंतर एरिया ऑफ अ सर्कल फाइंड आउट करून घ्यायचा. तो कसा करायचा आपण आता बघतोय. तर आता गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे बघा,
गिव्हन काय दिलेलं आहे तर सर्कमफरन्स दिलेला आहे आपल्याला 88 आणि सर्कमफरन्स ऑफ द सर्कल काय असतो तर त्याचा फॉर्म्युला जो आहे 2 पाय आर हा त्याचा फॉर्म्युला आहे म्हणजे सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये जर किमती घातल्या तर सी ची जी किंमत आहे ती किती आपली 88 आहे. हे दोन तसेच राहतील. पायची व्हॅल्यू असते ती 22/7 इंटू आर असतं. आता लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कसं सॉल्व्ह करायचं त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे तीही बघून घ्या. म्हणजे व्हेरिएबल्स असतात ते कसे सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढायचे हे तुम्हाला लक्षात येईल. डिवाइड मध्ये जाणार आहेत आणि हा जो व्हेरिएबल होता तो ऍज इट इज तसाच राहणार आहे. आता 2 ने जर डिवाइड केलं तर 2 4 जा 2 4 जा 21 2 जा 1 जा आणि इथं 2 जा येतील म्हणजे 7 2 जा किती राहिलेले आहेत आपले 14 राहिलेले आहेत. म्हणजे आर जे आलेले आहे आपलं ते किती आलेले आहे 14 आलेले आहेत आणि त्याच्यावरूनच आपण एरिया ऑफ अ सर्कल फाइंड आउट करणार आहे. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे पाय आर स्क्वेअर आहे. मग पाय ची व्हॅल्यू होती आपली 22/7 आर ची व्हॅल्यू जी आता आपण फाइंड केली ती आहे 14 सेंटीमीटर म्हणून 14 इंटू 14 आलेले आहेत. 7 ने डिवाइड केलं 7 2 जा 14 आलेले आहेत. इथं आपले 22 2 जा 44 आलेले आहेत. 44 इंटू 14 करणार आहे. 44 4 जा 56 आलेले आहेत. 44 4 जा 56 म्हणजे 11 कॅरी ओव्हर म्हणजे 616 स्क्वेअर सेंटीमीटर. व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.